श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. घरात घेऊन या हे एक फळ, जेणेकरून आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल. आपल्या घरातील जन्मोजन्मीचं जे दारिद्र्य आहे तर ते संपून जाईल, असा हा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये सांगितला जाणारा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर होतील. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात, त्याची पानं, फुलं, फळं ही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाची मानली जातात. अनेक प्रकारची पानं आणि फळं हे प्रत्येक प्रकारच्या देवीदेवताला आपण समर्पित करत असतो आणि हा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल. हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या आहे सोमप्रदोष आणि उद्या तारीख असणार आहे 10 फेब्रुवारी. तर तुम्ही उद्या सोमप्रदोषच्या दिवशी हा उपाय करू शकतात किंवा 12 फेब्रुवारीला असणार आहे बुधवार, या दिवशी असणार आहे माघ पौर्णिमा, या दिवशी देखील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकतात. अगदी प्रभावी असे हे 2 दिवस असणार आहे. प्रदोष व्रत जे आहे तर ते भगवान शिवशंकरांसाठी समर्पित असतं आणि सोमवार हा देखील वार भगवान शिवशंकरांचा असतो आणि ज्या वेळेस प्रदोषचे व्रत हे सोमवारी येत असते त्याला सोमप्रदोष म्हटलं जातं आणि त्यावेळेस पृथ्वी तलावरती जे शिवतत्व असतात तर ते हजारो पटीने सक्रिय असतात. त्याच पद्धतीने पौर्णिमा ही तिथी भगवान शिवशंकरांबरोबरच माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंसाठी समर्पित असते. भगवान विष्णूंचे आराध्य कोण आहे तर महादेव आणि महादेवांचे आराध्य कोण आहे तर भगवान विष्णू. त्यामुळे ह्या दोन्ही दिवसांमध्ये तुम्ही जर कधीही हा उपाय केला तर माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि त्याचबरोबर महादेवांची कृपा ही आपल्या घरावरती नक्कीच होईल. आता हे फळ कोणतं आहे, कधी आणायचं याची माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून भगवान शिवशंकरांची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल. तर आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम हा उपाय तुम्ही प्रदोषच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये 5 ते 7चा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण माहिती घेऊया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एखादा उपाय करत असतो, एखादी सेवा करत असतो तर ती अगोदरच कोणाला सांगून ठेवायची नसते. उपाय करत असताना, सेवा करत असताना ती गुप्त ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे, आपल्या मुलांच्याबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल काय भावना हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे त्याचा जो काही परिणाम आहे तर ते आपल्या उपायांवरती होत असतो त्या दोषेचा. त्यामुळे हे सर्व गोष्टी आपल्याला गुप्त ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं. घरामध्ये तुम्ही सांगू शकतात, काहीच अडचण नाही, फक्त उपाय करत असताना कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. तर आता हे फळ सर्वांनाच माहीत आहे, याला आपण धतुरा म्हणत असतो आणि हा धतुरा महादेवांना अतिशय प्रिय आहे. हा धतुरा आपण महादेवांसाठी अर्पण का करतो, कारण ज्या प्रकारे ह्या धतुऱ्याला काटे असतात त्याच प्रकारे आपल्या जीवनातील सर्व काटे, सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी दूर व्हावेत यासाठी आपण हा धतुरा महादेवांना अर्पण करत असतो. बघा, हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे, आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण तरीही त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाहीये. घरामध्ये कष्टानुसार पैसा येत नाहीये, आलेला पैसा घरामध्ये टिकत नाहीये. सतत कुठे न कुठे, कोणत्या न कोणत्या ठिकाणी हा पैसा खर्च होऊन जात असेल. मग ते आजारपण असेल, दुःख असेल, संकट असेल, अडचणी असतील, त्यामध्ये तो पैसा खर्च होऊन जात असेल. घरामध्ये कुठेतरी नकारात्मकता तुम्हाला जाणवत असेल तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. धतुरा हे जे झाड आहे तर ते विषारी असतं, पण ते महादेवांना किती प्रिय आहे
त्याचं फूल असेल, फळ असेल, किती महादेवांना प्रिय आहे सर्वांनाच माहीत आहे। त्यामध्ये साक्षात 64 योगिनी निवास करत असतात आणि त्याचबरोबर महादेवांचा सुद्धा निवास त्या धतुऱ्याच्या झाडामध्ये असतो। तर आता आपल्याला काय करायचं आहे, या 2 दिवसांपैकी तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात किंवा तुम्हाला जर दोन्ही दिवशी हा उपाय करायचा असेल तर दोन्ही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात। ज्या दिवशी तुम्ही करणार आहात त्या दिवशी संध्याकाळी सर्वात प्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत। त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे हे धतुऱ्याचं झाड असेल तिथे जायचं आहे। आता जर झाड नसेल तर बघा पूजेचं जे साहित्य असतं ते तर त्यांनी विकण्यासाठी ठेवलेले असतात, तिथून देखील तुम्ही आणू शकतात। पण झाड असेल तर झाडाच्या जवळ जायचं, तिथे पाणी अर्पण करायचं आणि तिथून तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो तोडून एक घरी आणायचा आहे। घरी आणला की त्यानंतर तो तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे। देवघरासमोर बसल्यानंतर आपल्या देवघरामध्ये जी भगवान शिवशंकरांची शिवलिंग असतं तर त्याच्यासमोर तुम्हाला एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। आता हा उपाय जो आहे तर तो तुम्ही मंदिरामध्ये देखील करू शकतात। मंदिरामध्ये जर केला तर अजून याचे चांगले फायदे होतील। पण काही कारणास्तव नाहीच आपल्याला जमलं मंदिरामध्ये जाणं तर आपल्या देवघरामध्ये जे भगवान शिवशंकरांचं शिवलिंग असतं त्यावरती तुम्ही करू शकता। त्यानंतर महादेवांचे जे शिवलिंग आहे तर त्याला एका ताटामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे। नंतर त्यावरती तुम्हाला एक तांब्याभर पाणी ओम नमः शिवाय किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणत म्हणत अर्पण करायचं आहे। त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाला टाकायचं आहे। महादेवांवरती तुम्हाला गंध, फुलं, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि हा जो धतुरा आहे तर त्याचा उपाय आता आपल्याला करायचा आहे। सर्वात प्रथम काय करायचं आहे तर हळद घ्यायची आहे। हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर ही जी हळद आहे तर ही संपूर्णपणे या धतुऱ्याला तुम्हाला लावायची आहे। म्हणजेच काय तर हा जो धतुरा आहे तर तो तुम्हाला त्या हळदीमध्ये डीप करून घ्यायचा आहे, बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता जे महादेवांचे शिवलिंग आपण एका तामणामध्ये ठेवलेलं होतं त्यावरती हा धतुरा अर्पण करायचा आहे। अर्पण करत असताना तो कशा पद्धतीने अर्पण करायचा आहे तर ते बघा। तर आता तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले असाल ना तर त्याच्या विरुद्ध दिशेला त्याची जी छोटीशी दांडी असते तर ती आली पाहिजे। आता जर तुम्ही पूर्वेला बसलेले असाल ना तर फळाकडचा भाग हा तुमच्याकडे येईल आणि दांडीकडचा जो भाग आहे तर तो तुमच्या विरुद्ध दिशेला म्हणजे पश्चिमेकडे जाईल। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तिथे अर्पण करायचा आहे। किंवा तुम्ही आता दक्षिणेला बसलेले असेल तर त्याचा दांडीकडचा भाग हा उत्तरेकडे जाईल आणि फळाकडचा भाग हा दक्षिणेकडे तुमच्याकडे येईल। अशा पद्धतीने हा धतुरा अर्पण करायचा। त्यानंतर परत एक तांब्याभर पिण्याचं शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्या धतुऱ्यावरती तुम्हाला हटकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे। ओम हटकेश्वराय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आणि हे पाणी जे आहे तर त्या धतुऱ्यावरती अर्पण करायचं। खाली जरी पडला धतुरा तरीही चालेल, काहीच अडचण नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। त्यानंतर महादेवांना प्रार्थना करायची, माझ्या घरातील सर्व दुःख, दोष, अडचणी, दारिद्र्य दूर हो द्या आणि त्याचबरोबर माझ्या घरामध्ये कधीच पैशांची अडचण घेऊन देऊ नका। माझ्या घराची, कुटुंबाची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होऊ द्या असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा धतुरा उचलायचा आहे। एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तो तुम्हाला बांधायचा आहे आणि तुम्हाला नंतर तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे। तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल तिथे जायचं, तिथे विसर्जित करायचा। नाही जे वाहतं पाणी तर मग तुम्ही शिव मंदिरामध्ये जर गेलेले असेल तर तिथेच तुम्ही तो ठेवून येऊ शकता। पण जर घरामध्ये हा उपाय केला तर वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही हा उपाय हा जो धतुरा आहे तर तो तिथे ठेवून यायचा आहे। अशा पद्धतीने हा उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।